माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू माणसं मारणं म्हणजे माशा मारण्यासारखं सोपा यांच्यासाठी माहिती काय? त्याचा पोटचा गोळा सापडलाय संकटात, पण तरी अहंकार सुटतोय का बघ ना. माझी मुलगी किडनॅप झाली आहे, त्यामुळे त्या गुन्हेगाराला काय शिक्षा द्यायची हेही मीच ठरवणार. तो जर मुलगा तिथे होता तर आय थिंक तो एकटा आय विटनेस आहे सर या सगळ्या प्रकरणाचा. आम्ही पैसे वजनावरून ओळखतो, मोजत नाही. पोलीस ज्या माणसाच्या शोधात आहे त्याचं मी तुम्हाला सरळ सरळ नाव सांगते, पण तुमचा तर विश्वासच नाहीये ना माझ्यावर. ठिकाण ट्रेस झालं नाही? आम्हाला तेवढीच माहिती हवी होती. थँक्यू. मायला तुझ्या हा फुकटातली मोबाईलची कार्ड मिळाली म्हणून काय नरसिंहाशी गप्पा मारत बसतो का काय? हा एक काम कर, ताबडतोब तिथनं सटक. नाही मला माहिती आहे रातच्याला निघणार आहे तू, पण आत्ताच्या आत्ता सटक, नाही तर 2 मिनिटात पोलीस येतील दरवाजावर टिंग टॉंग करायला. चल निघ. बाबा, दरवेळी तुम्ही दौऱ्यावरनं घरी आलात की आई तुम्हाला ओवाळायची. आज ती नाहीये, पण मी आहे ना. मी असं नाही करणार गुड मॉर्निंग. असं अंथरुणात बसून सकाळ समृद्ध होत नाही. मग काय करू? मी माझं बास्केटबॉलचं प्लॅन कॅन्सल केलंय. तुम्ही सुद्धा तुमचा विचार करायचा प्लॅन कॅन्सल करा आणि आज आपण जॉगिंगला जाऊया. आता मी तुझ्या पोरीच्या या गोऱ्या गरम गालावरून हात फिरवतोय. काय करणार तू माझं? हा? अहो तुमच्या डोळ्यात पाणी. तुम्हाला असं पाहून मलाच कसं तरी होत आहे. रडण्याचा अधिकार फक्त आम्हा बायकांचा आहे. का? कोणाच्या तरी आठवणीने आम्हा पुरुषांच्या डोळ्यात पाणी येऊ शकत नाही. हळवेपणाचा मक्ता काय फक्त तुम्ही बायकांनीच घेतलाय? आजपर्यंत अनेकांच्या डोळ्यातून पाणी काढलं मी. कधी वाटलं नव्हतं माझ्याही आयुष्यात असा एखादा दिवस येईल. नका एवढी काळजी करूत. पोलिसांना कळलंय ना ती कुठे. ते आणतील शोधून तिला. जानकी, गेल्या काही दिवसांमध्ये मी वर दाखवलं नाही, पण आतून खूप खूप घाबरलोय मी. माझ्या अमृताला काही झालं तर नसेल ना? नका असं बोलू. तुम्हीच जर असा धीर सोडलात तर आम्ही कोणाकडे पाहायचं? इतके दिवस मी सुद्धा धीर धरूनच होतो की, पण मगाशी फोनवर बोलत असताना त्या माणसानं तिच्या अंगाला हात लावला आणि
आणि काळजात चर्र झालं. क्षणभरासाठी माझ्यातला हा राज्यकर्ता गळून पडला आणि बाप जागा झाला. कशी असेल, कुठे असेल अमृता? तिने काही खाल्लं असेल की नाही? ह्या असल्या असंख्य प्रश्नांनी डोकं फुटायची पाळी आली. या माणसानं हे सगळं केलं ना, त्याला नाही सोडणार नाही मी. तिला नाही काय एवढा. माझा पांडुरंग आहे तिच्या बरोबर. ते घरी परत येणार आहे. ते मोरातकर साहेब आहेत ना, ते आणणार आहेत तिला घरी परत. आणि तुम्ही असं रडू नका. ती परत आल्यावर तर मुळीच रडू नका. तिला नाही आवडणार तिथे बाबा तिच्यामुळे रडलेले. माझी अमृता म्हणजे माझी हिम्मत आहे, माझा स्वाभिमान आहे. आणि त्या स्वाभिमानालाच धक्का पोचवलाय त्यानं. तो जो कोणी असेल त्याला माझ्या हातानं गोळ्या घालणार आहे मी. खरं तर मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा कमीच आहे त्याच्यासाठी. तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं मी, तिच्यावर नीट लक्ष ठेवा म्हणून. ज्या वेळेला नशीब म्हणून आपण वाचलो, गेल्या वेळेला ही पळून गेली होती, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आता तरी लक्ष ठेवा हिच्यावर. मी जाऊन बोलतो आता शेठशी. साला हे प्रकरण एवढं लफडेबाज असणार आहे कोणाला माहिती आहे. काहीच बोलले नाहीत मला ते. त्यांच्याशी बोलून घेतलंच पाहिजे. माझा ऐका, अजूनही वेळ गेलेली नाहीये. वेळ तुझी भरत आली आहे. तुला माहित नाही तुझ्या बापाने पोलिसांना सांगून केवढी मोठी चूक केली आहे. आणि त्या चुकीची भरपाई आहे ना, आता तुला करावी लागणार आहे. तू कितीही मोठी वाक्य बोलत असलास ना, तरी आतून घाबरलायस. तरी बरं चेहरा झाकलाय. नाही तर सगळ्यांना कळलं असतं किती घाबरलायस ते. सिंहाची डरकाळी ऐकल्यानंतर घाबरलेल्या सशाची जशी हालत होते ना, तशी हालत झाली तुझी. त्यामुळे मला धमक्या द्यायचं सोडून तुझी काय हालत होईल त्याचा विचार कर. सांगत होतो या सिंहाला, मनाव मारलं मला. बघूया येतोय का डरकाळी फोडत ते. डोक्याला मसलाय. साहेब, काय झालं वाकनीस? काय बातमी? साहेब, मारवे एरियामध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय. एसीपी मोरजकर स्वतः लीड करतायत. थोड्या वेळात बातमी येऊन पोहोचेलच. मीडियावाल्यांचं काय म्हणणं आहे? म्हणजे माझ्या परीने मी बातमी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कुठून तरी कोण लागली आहे मीडियाला. म्हणजे मी सगळ्यांना फोन केलेच साहेब. सगळे पेपरवाले आणि मीडियावाले आपला ऐकतीलही. पण काय वाकनीस, काय प्रॉब्लेम आहे का? जागरचं काय साहेब, त्यांच्याकडून बातमी लीक झाली तर उगाचच मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारल्यासारखं होईल. वाकनीस, जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोला. साहेब, मला असं वाटतं की तुम्ही स्वतः युगंधराबाईंशी बोलावं. म्हणजे राग नका मानू, पण स्पष्टीकरण देत बसू नका. पटकन फोन लावा आणि उचलला की मला द्या. हो.
हॅलो. हॅलो साहेब बोलतायत साहेब. बिट्टू कसा आहे युगंधरा? बरं आहे. डॉक्टरांनी सांगितलं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. अमृताबद्दल काही कळलं? प्रयत्न चालू आहेत. तू बिट्टूची चौकशी करायला फोन केला होतास का आणखीन काही करणार आहे? युगंधरा, खरं तर एक विनंती करण्यासाठी फोन केलाय मी. तुझ्या तोंडून विनंती हा शब्द अजिबात शोभत नाही. आता एकमेकांची उणीधुणी काढण्याची ही वेळ आहे का? मला खरंच तुला विनंती करायची आहे. हे बघ युगंधरा, अमृताच्या किडनॅप होण्याची बातमी मी मीडियापासून दूरच ठेवली आहे. त्यामुळे मला तुला अशी विनंती करायची आहे की ती बातमी जर जागरमध्ये नाही आली तर बरं होईल. ज्याने मला उद्ध्वस्त केलं, माझ्या मुलांना अनाथ करून मला विधवा केलं, त्याच्यावर सूड उगवण्याची ही चांगली संधी आहे. ही मी चुकवून चालणार नाही. सांगितलं ना, आपल्यातले वाद आपण नंतर मिटवू. त्यात आपल्या मुलांचे बळी द्यायला नको. हे तू मला सांगायची गरज नाही आहे. अमृता नर्मदाची मुलगी आहे आणि नर्मदा मला मोठ्या बहिणीसारखी होती. काळजी करू नकोस. जागरमध्ये ही बातमी येणार नाही. आभारी आहे. युगंधरे चल लवकर, तुला डॉक्टर साहेबांनी बोलवले. डॉक्टर साहेब, आर्यन काळजी करण्याचं काही कारण नाही. आत्ता आलेली चक्कर ही केवळ त्याला अशक्तपणामुळे आलेली आहे. डॉक्टर, मला आर्यनला घरी घेऊन जायचं आहे. नक्कीच नाही, पण आणखी काही दिवस लागतील. डॉक्टर, हॉस्पिटलमधल्या सगळ्या सुविधा आपण घरात उपलब्ध करू, पण प्लीज मला त्याला घरी घेऊन जाऊ द्या. खरं तर माझी काही हरकत नाही, पण काळजी खूप घ्यावी लागेल. तो शुद्धीवर कधी येईल? आत्ताच मी त्याला खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक दिले आहे, त्यामुळे शुद्धीवर यायला त्याला थोडा वेळच लागेल. मग डॉक्टर साहेब, तुम्ही अर्ध्या तासात त्याला डिस्चार्ज द्या. तो शुद्धीवर येण्याआधी मला त्याला घरी घेऊन जायचं आहे. ठीक आहे, काही फॉर्मॅलिटीज मला पूर्ण कराव्या लागतील. नो प्रॉब्लेम डॉक्टर. ओके. चला, आर्यनला घरी घेऊन जाण्याची तयारी कर. सगळी औषधं आणि पुढच्या आठवड्यातल्या सगळ्या अपॉइंटमेंट्स सगळं घेऊन ठेव. लय भारी काम केलंस युगंधरे. पण त्याच्या नकळत करावं लागतंय. याचंच दुःख होत आहे रे. ठीक आहे, मी करतो सगळी व्यवस्था. बोलून द्या. अहो शेठ, अहो तुम्ही तर म्हणला होता पोरीला आपण पकडून आणल्यानंतर ते नरसिंहराव आपल्या हातात पैसे हवाले करतील म्हणून. तसं काय झालेलंच नाही. उलट ते पोलीस आमच्या मग कुत्र्यासारखे लागलेत. अहो तुमचं आणि आमचं नशीब चांगलं म्हणून वाचलो, नाहीतर त्या मालवणीच्या इकडं 3-4 पोलिसांच्या जिपा पास झाल्या. चांगला पकडला असता आम्हाला थोडक्याला निघाले असणार ते. शेठ, तुम्हाला वाटतंय ना तेवढे हे प्रकरण आता काय आपल्या हातात उरलेलं नाही. ते कळते रे, मला सगळं कळतंय, पण चुलीमध्ये हात घातल्यानंतर निकारा काढल्याशिवाय हात बाहेर काढायचा नाही. लक्षात ठेव, कळलं की नाही? आणि जे काय करतोयस ना, मूर्खपणा तुझा आहे. 2-2 मिनिटं माझ्या दादाशी बोलत बसतो, अक्कल आहे का तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, या पुढं आमच्या घरामध्ये एक मशीन लावले पोलिसांनी कसलं तरी. अर्ध्या मिनिटाच्या वर फोन गेला की नाही की ताबडतोब रेकॉर्ड होतोय. ते आता फोन करशील ते घड्याळ लावून अर्ध्या मिनिटाच्या आत फोन ठेवायचा आणि पोरीला कुठं ठेवलंय तिथनं बऱ्याच लांब जायचं आणि मग तिथनं फोन करायचा. या
गोष्टी लक्षात ठेवायच्या. हां, नाही नाही, आता मला सगळंच लक्षात आलंय. आता माझा हिस्सा वाढलाच पाहिजे. वाढला पाहिजे, मायला कमी झाला पाहिजे. लक्षात ठेव, या सगळ्याला तू जबाबदार आहे. आयला हे बरं आहे, म्हणजे पोलीस बंदोबस्तातून तिला सटकवून आणली याचं कौतुक व्हायला लांबच, वर अजून तुम्ही आमच्यावरच आवाज चढवताय. हे फोकण्या, हिश्श्याची भाषा कोणी केली? मग माझी पण अशीच भाषा असणार. अहो मग हिस्सा वाढायला नकोय. अहो तुम्ही जेवढं म्हणत होता तेवढं काय प्रकरण सोपं नाहीये. अरे माझ्या सोन्या, गाय अजून कोरणावर गवत चरतीये. तू कंपनावर बसून दूध आणि तुपाच्या गोष्टी करतो का रे? नाही नाही शेठ, हिस्सा वाढवताय का नाही तेवढंच सांगा. विचार करून सांगतो. हा दादा, अहो काहीतरी खाऊन घ्या ना. नाही, काही नकोय मला. असं करून कसं चालेल हा? जानकी, मला मला खरंच काही नकोय. मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणते. साहेब साहेब, काय झालं वक्रेश? एसीपी मोरजकर आणि त्यांचा स्क्वॉड बंगल्याच्या आवारात आलाय. अमृता आहे ना बरोबर? माहिती नाही, म्हणजे असणारच ना. चला लक्षात. काय झालं मोरासकर? अमृता कुठे आहे? बाहेर गाडीत असेल, आपण पाहूया. नाही थांबा बापनीस, अमृता बाहेर नाहीये. खरं तर शक्य तेवढा सगळा परिसर आम्ही अक्षरशः पिंजून काढला, पण तिचा कुठेच पत्ता नाही लागला. पत्ता लागला नाही म्हणजे? आपण काहीतरी धागेदोरे मिळाले असतील ना. काहीतरी नाही, धागेदोरे बरेच मिळालेत, पण आम्ही तिथे पोहोचायच्या आधी गुन्हेगार मात्र तिथून निसटले. म्हणजे तुम्ही येणार याची खबर मिळाली होती त्यांना? हा, म्हणजे कदाचित आजच जागा बदलायची असं त्यांचं आधीच ठरलेलं असणार. आपण याला योगायोग म्हणू, दुसरं काय. मग आता योगायोगांवरती सुद्धा पोलीस डिपार्टमेंट इन्व्हेस्टिगेशन करणार आहे की काय? नाही नाही साहेब, मला तसं म्हणायचं नव्हतं. काय, आम्ही मारवेमधल्या त्या खारोटी गावामध्ये वेळेतच पोचलो होतो. हो, पण ते गुन्हेगार पळून गेले. मग कसले वेळेवर पोचला तुम्ही? नाही काय, एका म्हातारीच्या सांगण्यावरून आम्हाला असं कळालं की 4 लोक एका बुरखा घातलेल्या बाईला गाडीतून घेऊन गेले. त्याच्यावरून आम्ही मागोवा घेतला, तेव्हा आम्हाला ती जागा पण सापडली जिथे त्यांनी अमृताला ठेवलेली होती. तिथे आम्हाला 2 अर्धवट जळालेली सिम कार्ड आणि आणखी काही गोष्टी सापडल्या. बैल गेला आणि झोपा केला, दुसरं काय? आत्या, तू काही बोलत का नाही आहेस? अरे काय बोलू? हा नरसिंह असं का वागतोय तेच मला कळत नाही. काय त्या माणसाला हवंय ते सरळ देऊन टाकायचं आणि मोकळं व्हायचं? हा द्राविडी प्राणायाम कशासाठी? ते होणार नाही आत्याबाई. तो हरामखोर मला जिवंत हवाय. आणि मला अमृता जिवंत हवी आहे. विश्वास ठेव, तिला काही होणार नाही. अख्खं पोलीस डिपार्टमेंट प्रयत्नांची शर्त करताय. आतापर्यंत विश्वास ठेवलाच ना. काय झालं? यावेळी त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून वाचलाय तो. आणि पुढच्याही वेळेला त्याचंच नशीब चांगलं निघालं तर? असा विचार का करते सत्या? अमृताला खरंच काहीही होणार नाही. अरे बाबा, मन चिंती ते वैरी न चिंती. मी असं बोलतेय कारण मला खूप भीती वाटतेय. घाबरण्याचं काहीही कारण नाही आत्याबाई. अमृताला तर मी सुखरूप आणेनच, पण त्या हरामखोरालाही सोडणार नाही. आत्या, तू काळजी करू नकोस. असंही नाही म्हणू शकत मी.
कळतंय मला. तुला कळतंय रे, पण याला कोण समजावून सांगणार? वामन, नरसिंहाचा असाच वागत राहिला ना तर आपल्याला दुसरा काहीतरी पर्याय शोधावा लागेल. जानकी, एवढंच लक्षात ठेव, तू आता लहान राहिलेली नाहीयेस. एवढ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या तुझ्यावर. ते डोळे पुस आणि सगळ्यांचा विचार कर. आतेबाईंना धीर दे. जबाबदाऱ्या येऊन पडल्यात म्हणून नाही रडत आहे मी. अमृताची आठवण येते म्हणून रडते. देऊन टाका ना पैसे, आणा ना तिला परत. तुम्ही सगळ्यांनी एकच गोष्ट सांगणं बंद करा आता. अमृता माझी मुलगी आहे. तुम्हा सगळ्यांपेक्षा मला जास्त काळजी आहे तिची. मग करा ना काहीतरी. काय करू? तुम्हा सगळ्यांसारखं 24 तास रडत बसू? तुम्हाला जे जे शक्य आहे ना ते करा. तेच करतोय मी. तिला परत कसं आणायचं तुमच्यापेक्षा मला जास्त कळतंय. आता प्लीज तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात पाणी आणून तिची काळजी करणं बंद करा. आम्ही काय करू ते पण सांगा आम्हाला. गप्प बसा. तेच तुमचं काम आहे, कळतंय का? प्लीज गप्प बसा.